मंडळी, आज आपण खीर बनवत आहोत. त्यासाठी इथे मी इंद्रायणी तांदूळ आहे ना, स्वच्छ धुवून घेतलं, पाणी निथळून घेतलं आणि 2 चमचे तुपावरती मी थोडंसं परतवून घेतलं. छान असं परतवल्यानंतर आहे ना, काय करायचं त्यामध्ये 1 वाटीभर पाणी टाकायचं आणि ते कढईमध्ये तसंच राहू द्यायचं एक 10 ते 15 मिनिटं. म्हणजे त्या गरम पाण्यामध्ये ना, हे तांदूळ छान शिजले पण जातात, नरम पण होतात आणि आपण त्याचं एक वाटण करून घ्यायचं. तर त्या वाटणामध्ये तुम्ही एकतर दूध टाकू शकता किंवा पाणी टाकू शकता. एक पेस्ट बनवून घ्यायची. थोडीशी जाडसर पेस्ट असली तर अधिक चव लागते. आता आपण काय केलंय, अर्धा लिटर दूध गरम केलंय आणि त्याच्यातून 1 वाटीभर दूध बाजूला काढून ठेवलंय. आणि आपण आता जी पेस्ट बनवली तांदळाची ती आवश्यकतेनुसार 2 ते 3 टेबलस्पून किंवा तुम्हाला जिथे घट्टसर हवं असेल किंवा थिकनेसनुसार आहे ना तुम्ही ती तांदळाची पेस्ट यामध्ये ॲड करू शकता. कारण की हे आता सुरुवातीला तुम्हाला पातळ वाटतं, पण ते नंतर जसं शिजतं त्या पद्धतीने ते घट्ट होत जाते. तर तशा पद्धतीने आपण हे ढवळत राहायचं आणि सतत हे जे आपण पेस्ट ॲड केलेली आहे ना तांदळाची, ते सतत ढवळत राहायचं, नाही तर खाली पातेल्याला चिटकू शकतं. आवश्यकतेनुसार 1 ते दीड कप आपण पाणी टाकायचं किंवा पूर्ण दुधातही तुम्ही ही खीर बनवू शकतात. छान असं सतत हलवत राहायची ही खीर, ढवळत राहायची आणि छान एकदा थोडं घट्टसर थिकनेसपणा यायला लागला, की मग ढवळणं बंद केलं तरी चालेल. त्यामध्ये आवश्यकतेनुसार आहे ना साखर टाकायची. गोड तुम्हाला कितपत हवं आहे. मी इथे अर्धी वाटी साखर टाकलेली आहे. तसंच इथे वेलची पूड टाकायची, काजू बदामचे तुकडे टाकायचे आणि माझ्याकडे ना ओलं खोबरं मी इथे किसून ठेवलेलं होतं, ते मी इथे टाकते. तुम्ही इथे सुकं खोबरे टाकू शकतात किंवा ओलं खोबरे टाकतात. तर आमच्या खानदेशमध्ये ना खिरीमध्ये खोबरं टाकतात. तर तुमच्याकडे खोबरं टाकतात का हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. अशा पद्धतीने ना आज आपण छान असं थिकनेस घट्टसर अशी खीर बनवत आहोत. तर तुम्हाला सुद्धा ही रेसिपी बनवायची असेल, तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा, की तुम्हाला ही खीर आवडली की नाही. तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत आहे ना आपण भेटत राहायचं आहे आणि आपल्या चॅनलवरती ना व्लॉग्स आहेत, रेसिपीज आहेत, तर तुम्ही नक्की आपल्या चॅनलला भेट द्या आणि चॅनलवरती जर अगदी प्रथमच आल्या असाल तुम्ही, तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यामध्ये ऑलचं जे ऑप्शन असतं ते प्रेस करायचं. म्हणजे तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर म्हणजे बघा अशा पद्धतीने वेलची पण आहे ना, अशी डायरेक्ट कुटली तर बारीक होत नाही. पण थोडीशी साखर टाकून जर आपण वेलचीचे दाणे कुटले, तर ते छान बारीक होतात. ही एक महत्त्वाची टिप आहे. त्यात आपण इथे वेलचीचे दाणेसुद्धा कुटून घ्यायचे आणि वेलची आहे ना कधी पण आहे ना पदार्थामध्ये शेवटी टाकायची किंवा गॅस बंद करतो त्यावेळेला वेलचीची पूड ॲड करायची. म्हणजे कसं आहे त्याचा जो फ्लेवर आहे ना तो छान टिकून राहतो आणि ड्रायफ्रूटही मी टाकलेले आहेत. तर ड्रायफ्रूट आहेत ना आपल्या आवडीनुसार. कोणी मनुका टाकतात, कोणी काजू बदाम टाकतात, पिस्ता टाकतात. आपल्या आवडीनुसार तुम्ही खिरीमध्ये ड्रायफ्रुट्स टाकू शकतात किंवा आपण खोबरं तर टाकलेलंच आहे. ते खोबरे टाकून सुद्धा आहे ना ही खीर आहे ना खूप टेस्टी लागते आणि थिकनेस पण आहे. आपण दुधाचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे. तसंच तांदळाची पेस्ट आहे त्याच्यामुळे त्याला घट्टसरपणा, थिकनेसपणा येतो आणि त्याच्याने चव अजून वाढते. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, शेवटी तुम्ही या खीरमध्ये ना तूपसुद्धा टाका. तसं तर आपण हे तांदूळ आहेत ना तूप टाकूनच भाजलेले होते. पण तरी वरून थोडंसं तूप टाकायचं की